आज आपण बघणार आहोत गावठी मटण। सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत मटण। मटण जवळपास मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ। आता आपण घेणार आहोत थोडी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडंसं तेल, 1 ते 2 टीस्पून आणि यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा लिंबू। त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्ट, साधारण अर्धा चमचा, आणि याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आपला हा मसाला छान लागला पाहिजे प्रत्येक पीसेसला, त्या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊया। आणि आता आपलं हे मॅरिनेशन रेडी आहे। आता मला करीसाठी लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, जे मी अगोदरच सोलून घेतलेत, आणि याला आपल्याला डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजायचे आहे। पूर्वी काळी चुली असायच्या आणि त्या चुलीमध्ये कांदे घेतले की टाकले आणि ते कांदे जे भाजून निघायचे आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो अप्रतिम लागायचा या मटणांमध्ये। तर आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आता आपण ती एक पद्धत शोधून काढली आहे सोपी, ती म्हणजे आपण गॅसवर भाजणार आहोत। कांद्यांना मधून आपण एक चीर मारायची, म्हणजे हे कांदे चांगले आतून असे भाजले जातील। आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया। छान मीडियम गॅसवर आपण याला भाजून घेऊया। कांदा आपला भाजला जातोय तोपर्यंत आपण मटणाची उकड काढून घेऊया। तर मटणाच्या उकडीसाठी आपल्याला लागणार आहे अगोदर कुकर। कुकरमध्ये मी साधारण 1 ते 2 टीस्पून ऑइल घालणार आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक छोटी दालचिनीचा तुकडा, जी मी टाकते यामध्ये, 1 ते 2 लवंगा, त्यानंतर 1 वेलची, 3 ते 4 काळे मिरे घेऊया। आता आपण यामध्ये टाकणार आहे हे मॅरिनेटेड मटण। याची आपल्याला उकड काढायची आहे। यामध्ये एक लक्षात ठेवायचं की यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, यावर झाकण ठेवायचं आणि झाकणाच्या वरती पाणी ठेवायचं, कारण मटण आपल्या आपच एक स्वतःचं पाणी सोडेल आहे, त्यालाच आपण उकड म्हणतो। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि या झाकणावर पाणी टाकूया। तुम्ही बघितलं असेल मी मटणामध्ये अजिबात पाणी टाकलं नाहीये, बस एवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकूया। आता आपला कांदा सुद्धा छान भाजला जातोय, असाच होऊ द्यायचा आहे पूर्ण सगळीकडून काळपट। हा जो वरचा काळपटपणा तुम्हाला दिसतोय ना, तो चुलीत जेव्हा भाजला जायचा तेव्हा त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो पूर्णपणे त्या मटणामध्ये उतरायचा। आणि अशाच पद्धतीने अगोदर खोबरं, जे खोबऱ्याची वाटी म्हणतो, ती पण भाजल्या जायची। त्याचं पण जे स्वतःचं एक नॅचरल ऑइल असतं ते त्या चुलीमधला फ्लेवर पूर्ण खेचून घ्यायचा आणि त्याची म्हणजे जबरदस्त एकदम टेस्ट त्या मटणामध्ये उतरायची। मला असं म्हणावं लागेल की आजकालचे जे जनरेशन आहे त्यांनी एकदा तरी नक्कीच गावाला जाऊन चुलीवरचं जेवण खाऊन बघावं आणि त्यातला डिफरन्स त्यांना स्वतःलाच जाणवेल। आता आपण एकदा आपली उकड बघून घेऊया। हे पाणी याच्यावरचं पण छान गरम झालेलं आहे। वाव, मटणाने आपलं स्वतःचं एक नॅचरल ऑइल आणि पाणी स्वतः सोडलेलं आहे। आपण यामध्ये आता हे गरम पाणी थोडंसं घालणार आहोत। वाव, त्याचा रंग पण छान सुरेख आलाय। मटणाचा जो स्टॉक असतो ते बरेच जण सूप म्हणून पितात। जर ते सूप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी टाकू शकता, पण पाणी हे गरमच घालायचं, थंड घालायचं नाही। तर आपण आता तो स्टॉक वगैरे काहीच काढणार नाहीये, म्हणून आपण पाणी यामध्ये जास्त टाकणार नाही। आता आपण काही सूपसाठी वेगळं असं उकड काढणार नाही आहोत, तर त्यासाठी आपण कुकरला झाकण लावून कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपला कांदा सुद्धा झालेला आहे। आपण गॅस बंद करून देऊया आणि कांदे उतरवून घेऊया। वाव, दिसतंय आतमधून छान नरम असा शिजलाय कांदा आपला। हा छान असा खरपूस भाजून झालेला आहे। यामध्ये जाणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। जवळपास 1 वाटी कोथिंबीर आपण घेतलेली आहे, 1 ते 2 तमालपत्र किंवा तेजपान सुद्धा म्हणू शकता ते घेणार आहोत। त्याच्यानंतर कमीत कमी 5 ते 6 लाल मिरच्या, त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे, पण आपण लाल मिरच्या इथे ऑलरेडी घेतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये लाल तिखट सुद्धा जाणार आहे, त्याच्यामुळे आपण बेतानीच घेऊया हिरव्या मिरच्या। 1 छोटी वाटी आपण घेतला आहे लसण। आता आपण गरम मसाले भाजायला घेऊया। गरम मसाल्यांसाठी आपण अगोदर घेणार आहोत दगडफूल, जवळपास 5 ते 6 पानं। त्यानंतर आपण घालणार आहोत 1 ते 2 तुकडे दालचिनी, 1 तुकडा जायपत्री, अर्धा चक्रीफूल, 1 वेलची, 10 ते 15 काळे मिरे घ्यायचे आहेत आपल्याला, त्यानंतर 2 ते 3 लवंगा। याला आता आपण छान भाजून घ्यायचं आहे।
याला खूप असं काळसर किंवा लाल होईपर्यंत भाजायचं नाही. आणि तुम्ही बघितलं असेल मी यामध्ये तेल नाही टाकलंय. फार फार तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला भाजायचं आहे. आपला मसाला हा असा छान भाजून झालेला आहे. आपण याला काढून घेऊया. आता आपण भाजणार आहोत खोबरा खीस. खोबरा खीस मी जवळपास एक छोटी वाटी घेतलेली आहे. छोटी वाटी म्हणजे 2 टेबलस्पून. याला मात्र थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता आपलं खोबरं पण छान ब्राऊन रंगावर भाजलं जात आहे. एक अजून 2 मिनिटं फक्त भाजूया आणि याला उतरवून घेऊया. वाव, छान भाजला गेला आहे. आपण हेही बाजूला काढून घेऊ. आणि खोबरं भाजत आलं की तुम्ही लगेच त्याच्यामध्ये धने पावडर जी आहे घेतलेली ती पण जवळपास मी 2 टीस्पून घेतलेली आहे, ती मी यामध्ये टाकते. कारण धने पावडर सुद्धा आपल्याला भाजायची नाहीये खूप, फक्त हलक्या हाताने एकदा खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे मिश्रण काढणार आहोत मिक्सर मधून ते सगळं जिन्नस भाजल्या गेलेलं आहे यासाठी. हे झालंय. आता मी हे उतरवते. हा मसाला मी यामध्ये टाकलाय. तर आता हे आपलं रेडी आहे वाटण्यासाठी. मी लगेच वाटण करून घेऊन येते. चला, तर आपलं हे वाटण आता रेडी आहे. चला, तर आता आपण करूया मटणाची सुरुवात. सगळ्यात पहिले आपण टाकूया यामध्ये तेल. तेल असं भरपूर घालायचं, मस्त एकदम. आता मटणच खाणार आहे, काय चरबी वगैरे बघायची, टाकायचं एकदम बिंदास्त. एवढं खूप झालं. आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद अगोदरच, मसाल्याच्या अगोदर. साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि चुटकी, अगदी एवढूशी, त्याचा गोडसरपणा यायला नाही, फक्त आपल्याला कॅरेमेलसाठी थोडेसे 3-4 दाणे साखरेचे. आणि यामध्ये टाकूया आपण आपलं हे काळं वाटण जे आपण घेतलेलं आहे. असं तेल छान गरम झालेलं पाहिजे, आवाज आला पाहिजे. याला आपण फक्त 5 ते 7 मिनिटं भाजायचंय. एक साधारण थोडंसं तेल सुटेपर्यंत. एक 2-3 मिनिटं झालेत. यामध्ये मी थोडंसं 1 चमचा दही घालते. आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 तेजपान. आपलं मटण सुद्धा शिजून तयार आहे. वाव, या पद्धतीने एवढं त्याचा स्टॉक तयार झालेला आहे. आणि या स्टॉक सकटच आपल्याला यामध्ये हे मटण टाकायचं आहे. वाव, याचा रंग पण इतका मस्त आलाय आणि अरोमा पण एक नंबर येतोय, झकास, फुल गावठी. मी अगोदर पण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण 1 चमचा गव्हाचं पीठ घेतो, जे आपण चिकनमध्ये सुद्धा यूज केलं होतं फॉर टेक्स्चर. तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. मी ऑलरेडी पाणी गरम करून घेतलं होतं आपल्या ग्रेव्हीसाठी, जे मी यामध्येच मिक्स करते आहे. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. एक स्मूथ पेस्ट अशी तयार करून घ्यायची आपल्या कणकेची आणि ती यामध्ये टाकायची. पेस्ट आपण यामध्ये मिक्स केलेली आहे, छान मिक्स करून घ्यायची. आता आपण डायरेक्ट कणिक यामध्ये टाकत नाही, कारण की जर तुम्ही डायरेक्ट कणिक टाकाल तर त्याच्या गुठळ्या बनतील. त्या गुठळ्या नको व्हायलात म्हणून आपण अगोदरच ती पाण्यामध्ये भिजवून नंतर ॲड करणार आहोत. आता आपण ॲड करूया थोडंसं मीठ. मीठ चवीपुरतं. आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं होतं. आता बऱ्याच लोकांना घट्ट ग्रेव्ही आवडते, तेव्हा घट्ट ग्रेव्ही ज्यांना आवडते त्यांनी याच कन्सिस्टन्सीमध्ये जर ठेवलं तरीही चालेल. ज्यांना थोडी सेमी सॉलिड ग्रेव्ही किंवा थोडी लिक्विडी ग्रेव्ही आवडते त्यांनी आपल्या बेतानी पाणी टाकावं. तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करते. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं आपण याला वाफ येऊ देऊया. चला, आता आपण आता गॅस बंद करून देऊया. आपले 2 ते 3 मिनिटं झाल्यात. वाव, सुंदर असा कलर आला याला. आता आपण याला सर्व करूया. यामध्ये पापड आणि रस्सा कधी ऐकलाय का तुम्ही? नागपूरला पापड आणि रस्सा खातात. वाव, मस्त कलर आलाय. आता आपण यावर टाकूया कोथिंबीर आणि इथे तयार झालंय आपलं झणझणीत असं गावठी मटण. तुम्हाला मी दाखवणार आहे चिकन खरडा कसा करायचा. आणि आता आपण इथे घेतोय 3 टेबलस्पून तेल. तेल छानपैकी गरम होऊन द्यायचंय. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यात घालूया 1 टीस्पून जिरं. त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली आपण. इकडे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या क्रश करून घेतलेल्या आहेत, त्या घालूया. त्यानंतर 1 टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश केलेलं.
आणि ह्याच्यावर घ्यायचे 2 बारीक चिरलेले कांदे आणि आता हे छानपैकी परतून घ्यायचं, म्हणजे कांदा थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झालाय. आता आपण यात घालूया थोडीशी कोथिंबीर. तुम्ही ही वाटून घातली तरीही चालणार आहे. त्यानंतर धणा जिरा पावडर 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून काळी मिरी पावडर आणि थोडीशी झणझणीत असते. आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले, तुम्ही विथ बोन केलं तरीही चालणार आहे. आणि आता आपण ते ह्याच्यात घालूया. थोडीशी पुन्हा कोथिंबीर घालूया आणि थोडंसं हे परतून घेऊया अगोदर. आणि थोडं शिजेपुरतं आपल्याला पाणी घालायचंय. अर्धा कप पाणी घालूया. आणि चवीपुरते आपण मीठ घालायचं ह्याच्यात. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि शिजून द्यायचंय. साधारण 10 मिनिटं तरी लागणार आहे. बोनलेस चिकन असल्यामुळे ते पटकन शिजतं. दहा मिनिटं झालेली आहेत आणि छान वाफ आलेली आहे. तर आपण बघूया. येस, झालेली आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे इकडे. आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. गरमागरम खरडा चिकन तयार आहे. ह्याच्याबरोबर भाकरी खूप सुंदर लागते, पण भाकरी होण्याची पण वाट न बघता हे खायला इतकं सुंदर लागतं. जेवढा ताजा मासा चांगला असतो तेवढा सुका बाजार छान असतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आगरी सुकट. पण हे आगरी स्टाईल तुमचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं असेल, पण मला हे माझ्या मैत्रिणीने दाखवले आणि ती आगरी आहे. तर आपण सुरुवात करूया. तर आपण इथे सुकट घेतलेलं आहे आणि ते सुकट मी तुम्हाला दाखवते की कसं साफ करायचं. सुकट म्हणजे आपली छोटी करंदी असते, ती उन्हामध्ये ते छानपैकी असं वाळवतात आणि मगच आपल्याला ते विकतात. कारण जरा पण ती सुकट जर तुमची करंदी जर ओली राहिली तर त्याला बुरशी होणार. तर आपण काय करूया, इथे मी बाकीचं साफ करून घेतलेलं आहे. आपण इकडे अशी छोटी सुकट घेतलेली आहे. ह्याची ना अशी शेपटी काढून टाकायची आणि डोकं असतं तेही काढायचं आणि मध्ये मध्ये त्याचे जे छोटे छोटे पाय असतात तेही काढायचे आणि असं करून हे आपण साफ करून घ्यायचं. मी 2-3 तुम्हाला दाखवते, बाकी मी सगळं केलेलं आहे. आणि हल्ली ना मार्केटमध्ये तुम्हाला साफ करून व्यवस्थित अगदी मिळतं. म्हणजे आपल्याला आता पूर्वी कसं असायचं की आपण आणायचो, मग ते पुन्हा आपण एकदा उन्हात टाकायचो आणि मग ते साफ करायचं. तर आता तशी वेळ येत नाही, पूर्णपणे साफ करून ते देतात. तर असे मी बाकीचे साफ केलेले आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि गॅस सुरू करूया. आणि ह्याच्यापेक्षा पण बारीक मिळते, तो जवळा असतो, तो पण सुकवून मिळतो, पण तो तुम्ही पाण्यात भिजत घालायला लागतो आणि मग तो तुम्ही वापरायचा. तर आता आपण काय करणार आहोत, तेल घेणार आहोत. तेल साधारण आपण घ्यायचं 3 टेबलस्पून, कारण फिश म्हटलं की थोडंसं तेल जास्त पाहिजे. 3 टेबलस्पून इकडे तेल घेऊया. ते गरम करूया छानपैकी. तर तेल तापेपर्यंत वाट बघूया. तेल तापलेलं आहे. आपण आता इकडे घेऊया लसूण, चांगला 2 टेबलस्पून बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि तो आपण घालतोय. आणि यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर, थोडासा लसूण परतून घेऊया. आता आपण यात घालूया 2 बारीक चिरलेले कांदे. इथे मी लाल मिरची पावडर म्हणजे आगरी मसाला घेऊन करते लाल. जर तुम्हाला हिरवं करायचं असेल तर तुम्ही फक्त मिरची आणि हळदी पावडर घातलं तरीही चालतं. 1 टोमॅटो बारीक चिरलेला. मीठ बघून घालायचं आहे, कारण ऑलरेडी सुकट जे असतं त्याच्यामध्ये खारटपणा असतो, त्यामुळे मीठ थोडासा अंदाजे बघून थोडंसं कमी टाकायचं आहे. आणि आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि आता कांदा आणि जो टोमॅटो तो थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे. आता आपण काय करूया, हे होतोय कांदा आणि टोमॅटो, आपण ह्याची जी सुकट घेतली ती टाकूया, म्हणजे थोडीशी ती मऊ होऊन जाईल. आपण झाकण देऊया आणि 10 मिनिटं वाट बघूया. बघूया शिजलंय का. छानपैकी शिजलेलं आहे, पाणी पण सुटलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये घालूया 1 टेबलस्पून आगरी मसाला. आगरी मसाला तुम्हाला मार्केटमध्ये सगळीकडे मिळतो. आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे. लिंबा एवढी चिंच घेतली, पाण्यात भिजत ठेवली आणि त्याचा कोळ घेतलेला आहे. आणि आता हे मिक्स करायचंय
छान मिक्स झालेलं आहे आणि छान असा सुगंध पसरलेला आहे इकडे. आणि आता फक्त 5 मिनिटं वाट बघायची आणि मग आपण ते मस्तपैकी सर्व करायचं. बघूया तयार आहे का? तयार आहे. मस्त तेल पण सुटलेलं आहे. गॅस बंद करते आणि आता हे काढून घेते. आता ह्याच्यावर कोथिंबीर घालूया थोडीशी गार्निशिंगसाठी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साताऱ्याचा झणझणीत मटण रस्सा. तर आता मी सुरुवात करते. मी इथे घेतले अर्धा किलो मटण. छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. आता आपण ह्यात घालूया हळदी पावडर अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे. मटणाला हे 10 मिनिटं फक्त लावून ठेवायचंय. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. इथे मी घेतले 3 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं. गॅस सुरू करूया आणि सुकं खोबरं घालूया ह्याच्यावरती. काही तेल वगैरे घालायचं नाहीये. आणि ह्यात घालूया आपण थोडासा गरम मसाला, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी एवढंच आहे. तर 1 इंच दालचिनी, थोडीशी काळी मिरी, 3 ते 4 लवंगा. कारण अर्धा किलोच मटण आहे. जास्त झणझणीत नाही करायचं कारण गरम मसाल्याचा हबका बसता कामा नाही. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि मिक्सर मधनं ग्राइंड करून घेते. सुकं खोबरं वाटून झालेलं आहे. आता आपण मटण थोडंसं परतून घ्यायचंय. गॅस सुरू करूया आणि तेल घेऊया 3 टेबलस्पून. मटण शिजवणार आहे आपण. तेल जास्त लागणारच आहे आणि त्यात चरबीचं पण सुटणार आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्यावर घालूया 2 कांदे घेतलेत मी बारीक चिरून. थोडंसं मीठ घालूया आणि आता हे छानच आपल्याला परतायचं आहे कांदा. कांदा छान असा परतून झालेला आहे. त्याचा रंगही बदललेला आहे. हे मटण घेतलेलं आणि 10 मिनिटं झालेली आहेत. आपण ते ह्यात घालूया आणि आता हे छान परतून घ्यायचंय 5 मिनिटं बरोबर. पाच मिनिटं झालेली आहेत छान अशी परतून. आता आपण ह्यात आपले मसाले घालूया. इथे मी घाटी मसाला घेतलेला आहे, जो कांदा लसूण पण म्हणतात त्याला. तर तो घेते मी 1 टेबलस्पून. 1 टीस्पून लाल तिखट, आता हे मिक्स करायचे छानपैकी. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि अर्धा तास शिजून द्यायचंय ह्याला. जर तुम्हाला कुकरला लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकतात आणि त्याच्या 5 ते 6 शिट्या घेऊ शकतात. जसं मटण कच्चं आहे म्हणजे कवळं आहे का जुनं आहे त्याप्रमाणे तुम्ही शिजवू शकतात. तर आता आपल्याला अर्धा तास मस्तपैकी वाट बघायची. अर्धा तास झालेला आहे आणि छान असा इकडे एरोमा पसरलेला आहे. भूक लागलेली आहे सगळ्यांना. झाकण काढूया आणि आपण वाटलेलं सुकं खोबरं आणि गरम मसाला होता तो घालणार आहोत ह्याच्यामध्ये. आता आपण यात अर्धा कप पाणी घालूया आणि छानपैकी मिक्स करूया. छान तरी आलाय, कलर पण एकदम मस्त झणझणीत झालेला आहे. आणि आता ह्याच्यावर आपण पुन्हा झाकण देऊया आणि फक्त अशी दणदणून एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा. त्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिटं. छान अशी उकळी आलेली आहे. मी आता गॅस बंद करणार आहे आणि बघा मस्त अशी तरी सुटलेली आहे. मस्त असं उकळते ते उकळून द्यायचे आपल्याला. आता आपण हे काढून घेऊया. गरमागरम साताऱ्याचा झणझणीत मटण रस्सा तयार आहे. सोबत भाकरी नाहीतर असा मस्तपैकी वाफे वळलेला भात आणि सोबत लिंबू कांदा. क्या बात आहे. तर तुम्ही हे करून बघायचंय. विदर्भातले भरले वांग्याची भाजी आज आपण बघणार आहोत. वांगे तसे फार कमी लोकांना आवडतात पण माझी खूप फेवरेट आहे. चला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे. दाणे आता आपले छान भाजून झालेत, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी तीळ,
आपले तीळ आता छान भाजून झालेत, कारण ते तडतडत आहेत आणि हलके ब्राऊन सुद्धा झालेले. आता आपण ते काढून घेऊया बाउलमध्ये. परत खोबऱ्याचा किस तो सुद्धा मी अर्धी वाटी घेतलाय. खोबरं आपल्याला लाईट ब्राऊन कलरवर भाजायचं आहे. जे माझं भाजून झालंय. आणि एक लक्षात ठेवायचं, खोबरं अगदी लगेच भाजलं जातं. मी गॅस बंद केलाय. आता आपण ते काढून घेऊया. शेंगदाणे, तीळ आणि खोबरं आपलं छान भाजून झालंय. आता त्याला आपण बारीक करून घेऊया आणि मग पुढच्या मसाल्याची तयारी करूया. आलेच मी. आपला मसाला बारीक करून झालाय. आता त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद घालूया. त्यानंतर आपण घेणार आहोत तिखट. इथे मी 1 ते 1.5 चमचा घेते. जिरे पावडर इथे मी घेतली आहे 1.5 चमचा. हे मी धने पावडर घेतली आहे 2 चमचे. गरम मसाला अर्धा चमचा. 1 ते 1.5 मिरची बारीक करून घेतली आहे. लसण अद्रकाची पेस्ट 1.5 चमचा घेतली, ती आपण यामध्ये घालणार आहोत. अर्धा लिंबाचा रस आहे हा. त्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ. कोथिंबीर घेते. कोथिंबीर जरा मी जास्त घालते कारण माझी फेवरेट आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत, साधारण 2 चमचे. आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. मसाला इथे आता आपला छान मिक्स करून झालाय. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि वांगे चिरायला घेऊया. इथे मी जवळपास 8 वांगे घेतलेत, 8 ते 9 वांगे. आणि तुम्हाला दिसत असेल अगदी छोटे छोटे बेबी वांगे म्हणता येतील असे आहेत. याचा फक्त आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे. आता आपण आपले याचे देठ काढून घेतलेत वांग्याचे. आता आपण याला 4 भागांमध्ये कापून घेऊया. पूर्ण कापायचे नाहीयेत, दाखवते मी तुम्हाला. 2 आणि हे 4. तर अशा पद्धतीने आपल्याला एका वांग्याचे 4 काप करायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण आता बाकीचे वांगे सुद्धा चिरून घेऊया. आणि अशा प्रकारे आपले सगळे वांगे चिरून झालेत. आता त्यामध्ये आपण जे सारण तयार केलंय ते भरूया. सारणासाठी आपल्याला हात भरवावाच लागणार आहे. अगदी दाबून दाबून भरायचंय. बरेच जण यामध्ये ना लिंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडर सुद्धा वापरतात. हे बघा, इथे छान वांगाचं सारण भरून तयार झालंय. ते मी या प्लेटमध्ये ठेवते. अशाच प्रकारे आपण आता बाकीचे वांगे सुद्धा भरून घेऊया. आता अशा प्रकारे आपले सगळे वांगे छान भरून झालेत. आता आपण गॅस ऑन करूया. त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया, साधारण 2 ते 3 चमचे. तेल छान गरम झालंय. त्यामध्ये आता आपण हिंग घालणार आहोत, अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कांदा. 1 कांदा घेतलाय लहान बारीक चिरून, तो पण आपण यामध्ये घालूया. कांदा आता आपला छान असा भाजून झालाय. आता त्यामध्ये आपण यामधला जो मसाला आहे ना तो अर्धा यामध्ये घालणार आहोत. आता हा मसाला आपण यामध्ये जरा भाजून घेऊया. मसाला आता 2 मिनिटं झालेत आपल्याला भाजून. आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आता यामध्ये आपण जेवढं पाणी घातलं होतं ना ते पाणी सुद्धा यामध्ये छान आटलंय. आता अशाच वेळेस आपल्याला हे जे आपले स्टफ्ड वांगे आहेत ते यामध्ये सोडायचे आहेत. आता याला आपण सगळीकडून मसाला लावून घेऊया. जो खालचा मसाला आपण जो फोडणीमध्ये घातलाय ना तो सुद्धा. आपल्या सगळ्या वांग्यांना छान मसाला लागलाय. आता यावर आपण झाकण ठेवून वाफेवर 5 मिनिटं शिजू देऊया. वाट बघूया. 5 मिनिटं झालेत. एकदा आपण उघडून बघूया. आता आपण वांगे पलटून घेतलेत आणि एका साईडने त्याचा रंग सुद्धा बदललाय. आता अशाच वेळेस आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे वांगे शिजण्यापुरतं. साधारण अर्धी वाटी मी पाणी घातलंय. आता पाणी घातल्यानंतर याला आपण परत एक 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजू देऊया आणि वाट बघूया. 5 ते 10 मिनिटं झालेत. आता आपण झाकण उघडून बघूया. वा, मसाला तर छान भाजला गेलाय आपला.
आता अशाच वेळेस आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी आता इथे मी पूर्ण 1 कप घेतलाय, म्हणजे 1 वाटी घेतलाय. पाणी आता आपण घातलंय. आता आपल्याला वांगे शिजेपर्यंत झाकण ठेवायचंय. झाकण ठेवूया आणि परत वाट बघूया. एकदा चेक करून घेऊया. तेल तर छान सुटलंय. एकदा वांगे शिजलेत का बघूया आपण. वा, वांगे सुद्धा छान नरम शिजलेत. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आणि आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि इथे तयार आहे आपली विदर्भातली भरली वांगी, माझ्या पद्धतीने केलेली आणि माझी फेवरेट अशी डिश. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीची भाकरी. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ. इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता ह्या गरम पाण्यानेच मी हे पीठ मळणार आहे. थोडंसं पाणी घालून आधी पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायला लागणार आहे. हे आपल्याला चपातीच्या पिठासारखं घट्ट मळायचं नाहीये. हे पीठ चांगलं मऊ असलं पाहिजे. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण भाकरी करायला घेऊया. मी इथे तवा ऑलरेडी तापवत ठेवलेला होता. इथे मी थोडंसं सुकं पीठ पण घेतलेलं आहे. आता छान एक गोळा हातात घेते मी पिठाचा. जरा गोल मळून घेते. थोडा मोठा घेतलेला आहे बघा. आता ह्याला आपण थोडंसं सुकं पीठ खालती असं पसरवूया आणि मग आपण हाताने ती थापूया. तर आपल्याला हाताच्या ह्या भागाने थापायचं आहे. हळूहळू थापूया. समजा तुम्हाला थापता येत नाही तर तुम्ही ह्या लाटूही शकता. थोडंसं प्रेशर देत देत त्याचा आकार आपल्याला वाढवायचा आहे. काही लोक इतके एक्सपर्ट असतात की ते हातावर पण थापतात. मला ते अजिबात जमत नाही. बऱ्याच वेळा मी तर लाटूनच करते. आता ही भाकरी आपण तव्यावर घालूया आणि त्याच्यावर पाण्याचा जरा हपका मारूया. गॅस मोठा करायचा आहे आणि वरचं पाणी जेव्हा जरासं सुकेल मग ते पलटी करून घ्यायचं. आता चिमट्याने मी ते गॅसवर शेकून घेणार आहे. तिची छान फुगते बघा. आपली पहिली भाकरी तयार आहे. अशीच आपण दुसरी बनवून घेऊया. भाकरी, ठेचा आणि मुक्का मारलेला कांदा हे जर आपल्या जेवणात असेल तर मजाच येईल.